नमस्कार मित्रांनो. तर तुम्ही मागच्या वेळेस बघितलाच असेल, मागचा व्हिडिओ 3 महिन्याचा आहे. तर त्याच निमित्त आम्ही निघालो आहे फिरायला. आज आम्ही कोण कोण आलो तुम्हाला सांगतो. हा आमचा ठोंब्या तर आहेच, आणि तिथे इथं बघू शकता तुम्ही कोणी सोनू आत्या आहे, जी मागच्या व्लॉग मध्ये थोडी शांत होती, पण आता तिची एनर्जी वाढली. राज काका आहेत, हे सगळे छोटे पण हे काका आणि आत्या आहेत, आणि रेखा माऊ सुद्धा आहे. ते तर आजी लागते, हो, पण आम्ही आम्ही माऊ मावशी शिकवले, कारण तरुण आजी चांगली वाटणार नाही. आणि मम्मी येते अजून. नेहमी सारखी ती कायमच उशिरा असते. माझ्या बायकोचा ड्रेस बघा तुम्ही, मगाशी नसेल बघितला तर किती छान दिसते. जर गर्ल्स कोणी बघत असेल, कसं वाटतं सांगा कमेंट मध्ये. खूप दिवसांनी अशी माझी बायको एकदम क्यूट दिसायला लागली, मला भारी वाटतंय. जरा थोडीशी आली आहे अजून, पण एवढी ती अशी पहिल्यासारख्या ह्याच्यात नाही दिसत ती, पण यायला लागली हळूहळू बाहेर. नाहीतर इतकी तुम्हाला सांगू काय सांगू, बिहाइंड द कॅमेरा नुसतं चिडचिड करत असते हो माझ्यावरती. काय मला कॅमेरा पुढे बोलता येतं, कॅमेराच्या मागे बोलता येत नाही मला. ठीक आहे. बरं, ड्रेस मला फुल बघितला असेल तुम्ही. हा ड्रेस जो आहे तो आम्ही लिटिल मॉम स्टोर म्हणून इंस्टाग्रामचं पेज आहे, तिथून ऑर्डर केलाय. सो जर फिडिंग वाला ड्रेस आहे, जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की तिथं करा. चला निघालो मित्रांनो आम्ही, आणि जायच्या आधी गणपती बाप्पा मोरया. आणि मम्मी पण आहे बघा, मोरया. आणि हो, मम्मी पण आहे बघा इथे. इथं मगाशी दिसले नाही तुम्हाला. मम्मी चालू तर आम्हाला पण घ्या, आम्हाला पण घ्या. म्हणून घेतलं आता. कसा बसलाय बघू थोंबे कशा बसलाय तू. कुठे चाललो आपण. बघू कसं बसतंय. दाजी तुम्ही मागे बघू नका, नाहीतर आमचं अवघड होईल. तुझी गंमत झाली. कुठं आलोय आपण? काहीतरी सरदारी सावरकरे. अच्छा. सावरकरे. एकदा काय झालं माहितीये का, खायचं तात्या आलं तर ती शिरवळला, आणि तात्या म्हटलं ते येतो जरा फिरून मी गावातलं, म्हटलं या जावा. आणि तिने वाचलं उत्तरकर दुकानाचं नाव. घरात आलं तिने म्हटलं ती कसली इकडे आडनाव, म्हटलं का होता त्या, म्हटलं ते उत्तर कार्य म्हटलं अहो तात्या उत्तर कार्य नव्हतं, उत्तर कर होत. म्हटलं ते मला वाटलं उत्तर कार्य. तर मित्रांनो, आम्ही आलेलो आहे, भर उन्हात आलो, त्यामुळे जास्त व्हिडिओ नाही घेते, आतमध्ये जाऊन घेतो. आणि मंदिर बघायचं का तुम्हाला? इकडं मंदिर आहे, आणि आज खूप गर्दी आहे. कारण रविवार आहे, रविवारला वीकला भरपूर गर्दी असते, आणि खूप जागृत देवस्थान आहे, त्यामुळे तुम्ही पण नक्की या. शिरवळच्या जवळ आहे. आणि आमच्याकडे सगळे बघतायत. गावाकडे जरा ब्लॉग गेला थोडा ऑकवर्ड जातं, पण ठीक आहे. आणि फिरायला जाताना कायम एक आत्तू सोबत ठेवा, म्हणजे बाळाचं आम्हाला टेन्शनच राहत नाही. तिच्याकडे देऊन टाकलं नाही, आम्ही आता फिरतोय. चला मग आता मंदिरात दर्शनाला जाऊया. मित्रांनो, आम्ही आलो आहे वीरच्या मंदिरात सगळे, आणि मेन म्हणजे ही माझी मम्मी आहे, जिनं नवस केला होता की 5 प्रकारचे नैवेद्य देणार आहे ते देवाला. मग आता त्यामध्ये आम्ही काय काय घेतलंय, नारळ घेतलंय, गुलाल आहे, तेच की, नारळ आहे, गुलाल आहे, पेढे, लाडू आणि तेल. हे बघा, आलेच गुलाल हे झालेलं आहे. चला आता दर्शन घेतो आम्ही. आणि हे मोगे बघा कसला चांगला जागा झालाय, गाडीत नुसतं झोपतो पण असं खडखडीत जागा झालाय. चला मित्रांनो, झालं दर्शन झालं. कसे वाटले व्हिडिओ सांगा, आणि खूप मस्त एकदम आशीर्वाद बाळाले चांगले मिळाले.
आणि इथंच व्हिडिओ संपलेला नाही, कारण आता आम्ही मस्तपैकी रानात जेवायला हो. बसणार आहे. तर त्याच्यासाठी पण थांबा. खूप दिवसाने मी तर बसतो, मला आठवते मी शेवट कधी बसलो होतो असं झाडाखाली. तेच आता रस्त्यावर आम्ही एखादी चांगली जागा बघणार आहे हा. आणि निवांत जेवायला बसणार आहे. काहीच मित्रांनो. आम्ही जेवायला बसलोय, पण आम्ही कुठं बसलो माहितीये का, जिकडं प्रसाद चालू होता ना तिथे आम्ही direct जेवायला तिकडच थांबलो बसलो. डायरेक्ट. तर आता आम्ही खातो, तुम्हाला दाखवतोय पण कसं बसलो आम्ही दाखवतो. हे बघा कसं बसलोय आम्ही जेवायला. आणि ही बघ गुलाबी झाली पूर्ण. उन्हात अरे, गेलेलीच नाही आमचा ठोंब्या बघा. सोनूचा पण कलर बदललाय, तिला भुके ना काय सुचना. राज आणि मामी आज आम्ही खातो आणि मग थोड्या वेळाने भेटूया गाईस. मित्रांनो व्लॉग एंड करायचं राहिलंय का? कारण मी कंटाळली. मी कंटाळली नाही, म्हणजे माझ्याकडे भरपूर कामं होती. त्यात अगेन आमच्या कायमच राहतं, त्यामुळे एक्सक्यूज देण्यात काय अर्थ अर्थ नाहीये. नाहीये. पण आमच्या घरी पाहुणे पण आले होते बाळाला बघायला, त्यामुळे पण झालं. थोडासा फॅमिली ब्रेक घेतला आम्ही, पण इथेच व्हिडिओ संपला नाही. तुमच्यासाठी एक बोनस चॅलेंज आहे, कारण तुमच्या दादाला वाटतं की ते खूप माझ्यापेक्षा हुशार आहेत. सो ते प्रूफ करण्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवते. लेट्स वॉच. नाहीये मला आहेच. बघूया. चॅलेंज बघा मित्रांनो, चॅलेंज बघा, चॅलेंज बघा, चॅलेंज बघा. तर मित्रांनो आम्ही चालू करतोय गेस द नंबर चॅलेंज. सो माझा नंबर इथे असेल आणि माझा इथे आलाय. ठीक आहे, मी सांगू पहिला का तू सांगतेस? पहिलं तुम्ही सांगा. तू नंबर विसरला नाही ना? तर माझा नंबर विसरते, हिचा काय भरोसा नाही बाबा. दाबा. अरे तू मगाशी तर म्हटली हा माझा नंबर इथे म्हणून. इथं हा तोच आहे. तोच आहे ना? हा हा ठीक आहे. 25 नाही. हायर 21. हायर. 35 हायर अयो 41. हायर. 62 हायर अजून 50. हायर. आम्ही काय हायर ठरलंय. 91 लोअर 67. हायर. 91 पण लोअर आहे आणि 62 च्या वर आहे. 80 लोअर. तुम्ही मगाशी मी किती मी का सांगू? 67 ला हायर सांगितलं ना. 75. हायर. 73 नाही. नाही लोअर. काय? लोअर. ओ माय गॉड, आय एम क्लोज. 78. हायर. 73 ला लोअर, 62 ला हायर. म्हणजे कुठेतरी आलाय. 69. अरे तू स्वतः नंबर विसरली का? अरे हा एकदम मी कन्फ्युज झाले. नाही लोअर. अजून लोअर. ओके. जवळ आले. 83. हायर. 66 नाही. हायर. 91. Correct. आधी एक गंमत सांगते. आम्ही दोघांनी पण आमच्या दोघांचे नंबर सांगितलेत. हे पण 91 बोलले होते, मी पण 67 बोलली होती. अरे यार मी पण 90 बोललो होतो. मी तेच डोकं लावलं, म्हटलं जर मी नंबर सांगितलाय तर ह्यांनी पण सांगितलं असू बरोबर शकतं. लक्षात या. 66 होतो मी भाई. 66. त्यामुळे कायम बायकोच नवऱ्यापेक्षा हुशार असते. बाय बाय गाईज. इथेच व्हिडिओ हा संपत आहे. सो व्हिडिओ आवडला असेल अशाच नवनवीन चॅलेंजसाठी व्हिडिओला, आता यांच्या तोंडातून आवाज जरा कमीच निघेल, पण लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता बाय बाय. बाय बाय.